जय जय रघुवीर समर्थ. दासबोध वाचन. नमनाचे श्लोक. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. यो जातो मरुदंश जक्षितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाविदं. य कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु. मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक. श्लोक क्रमांक 53. सदा आर्जवी प्रियजो सर्वलोकी सदा सर्वदा सत्यवादी विवेकी न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम सदा सेवियारण्यतारुण्य काळी मिळेना कदा कल्पनेचे निमेळी चळेना मणी निश्चयो दृढ जाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम नसे मानसी नष्ट आशा दुराशा वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू तया अंतरी क्रोध संताप कैसा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम जगी होई जय धन्य या राम नामे क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे उदासीनता तत्वता सार आहे सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. श्रीराम नको वासना विषयी वृत्ती रूपे पदार्थी जडे कामना पूर्व पापे सदा राम निष्काम चिंतित जावा मना कल्पना लेश तोही नसावा. श्रीराम मना कल्पना कल्पिता कल्पकोटी नव्हे रे नव्हे सर्वथा राम भेटी मनी कामना राम नाही जयाला अति आदरे प्रीती नाही तयाला. श्रीराम मना राम कल्प तरु कामधेनु निधी सार चिंतामणी काय वाणू जयाचे नियोगे घडे सर्व सत्ता तया साम्यता कायसी कोण आता. श्रीराम उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे तया अंतरी सर्वदा ते चिराहे जनी सज्जनी वाद हा वाढवावा पुढे मागता शोक जीवी धरावा. श्रीराम निजध्यास तो सर्व तुटो निगेला बळे अंतरी शोक संताप ठेला सुखानंद आनंद भेदे बुडाला मनी निश्चयो सर्व खेदे उडाला. श्रीराम घरी कामधेनु पुढे ताक मागे हरी बोध सांडूनी विवाद लागे करी सार चिंतामणी काच खंडे तया मागता देत आहे उदंडे. श्रीराम अति मूढ त्या दृढ बुद्धी असेना
अति कामत्या रामचित्ती वसेना, अति लोभत्या क्षोभ होईल जाना, अति विषयी सर्वदा दैन्यवाना. श्रीराम नको दैन्यवाने जिने भक्ती ऊने, अति मूर्खत्या सर्वदा दुःख दूने. धरी रे मना आदरे प्रीती रामी, नको वासना हे मधामी विरामी. श्रीराम नवे सार संसार हा घोर आहे. जय जय रघुवीर समर्थ. दशक 8वा, समास 3रा, सूक्ष्म आशंका निरूपण. श्रीराम समर्थ. श्रीराम श्रीराम समर्थ. अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही, तथापि सांगो जेने काही संशय नुरे. श्रीराम दोरी करिता भुजंग, जळा करिता तरंग, मार्तंडा करिता चांग, मृग जळवाहे. श्रीराम कल्पने करिता स्वप्न दिसे, शिंपी करिता रूपे भासे, जळा करिता गार बसे निमिष एक. श्रीराम माती करिता भिंती झाली, सिंधू करिता लहरी आली, तिळा करिता पुतळी दिसो लागे. श्रीराम सोन्याकरिता अलंकार, तंतू करिता झाले चिर, कासवा करिता विस्तार हाता पायांचा. श्रीराम तूप होते तरी थिजले, तरी करिता मीठ झाले, बिंबा करिता बिंबले प्रतिबिंब. श्रीराम पृथ्वी करिता झाले झाड, झाडा करिता छाया वाढ, धातू करिता पवाड उंच नीच वर्णाचा. श्रीराम आता असो हा दृष्टांत, अद्वैतास कैचे द्वैत, द्वैते विण अद्वैत बोलतास नये. श्रीराम भासा करिता भास भासे, दृश्या करिता अदृश्य दिसे, अदृश्यास उपमानसे मनोनी निरोपम. श्रीराम कल्पने विरहित हेत, दृश्या वेगळा दृष्टांत, द्वैता वेगळे द्वैत कैसे झाले. श्रीराम विचित्र भगवंताची करणी वर्णवेना सहस्त्रमणी, तेने केली भवणी अनंत ब्रह्मांडाची. श्रीराम परमात्मा परमेश्वरू सर्वकर्ता जो ईश्वरू, तयापासून विस्तारू सकळ झाला. श्रीराम ऐसी अनंत नामे धरी, अनंत शक्ती निर्माण करी, तोची जाणावा चतुरी मूळ पुरुष. श्रीराम त्या मूळ पुरुषाची ओळखण, ते मूळ मायाची आपण, सकळ काही करते पण तेथेची आले. श्रीराम कार्यकारण कर्तृत्वे, हेतु प्रकृतिरुच्यते. हे उघड बोलता नये, मोड पाहतो उपाये, एरवी हे पाहता काय साच आहे. श्रीराम देवापासून सकळ झाले, हे सर्वास मानले, परी त्या देवास ओळखिले पाहिजे की. श्रीराम सिद्धांचे जे निरूपण ते साधकासन म्हणे जाण, पक्व नाही अंतःकरण म्हणोनिया. श्रीराम अविद्या गुणे बोलिजे जीव, माया गुणे बोलिजे शिव, मूळ माया गुणे देव बोलिजे तो. श्रीराम म्हणोनी कारण मूळ माया अनंत शक्ती धरावया, तेथीचा अर्थ जाणावया अनुभवी पाहिजे. श्रीराम मूळ माया तोची मूळ पुरुष, तोची सर्वांचा ईश, अनंत नामी जगदीश, तयासीची बोलिजे. श्रीराम अवघी माया विस्तारली, परी हे निशेष नाथिली, ऐसी या वचनाची खोली विरुळा जाणे. श्रीराम ऐसे अनुर्वाच्य बोलिजे, परी हे स्वानुभवे जाणिजे, संत संगे विननुमजे काही केल्या. श्रीराम माया तोची मूळ पुरुष, साधकान म्हणे हे निशेष, परी अनंत नामी जगदीश कोणास म्हणावे. श्रीराम नामरूप माये लागले, तरी हे बोलणे नीटची झाले, येथे श्रोती अनुमानिले कासयासी. श्रीराम आता असो हे सकळ बोली, मागील आशंका राहिली, निराकारी कैसी झाली मूळ माया. श्रीराम दृष्टिबंधन मिथ्या सकळ, परितो कैसा झाला खेळ, हेची आता अवघे निवळ करुण दाऊ. श्रीराम आकाश असता निश्चळ, मध्ये वायो झाला चंचळ, तैसी जाणावी केवळ मूळ माया. श्रीराम रूपवायोचे झाले, तेने आकाश भंगले, ऐसे हे सत्य मानले नवचे की कदा. श्रीराम तैसी मूळ माया झाली, आती निर्गुणता संचली, येणे दृष्टांते तुटली मागील आशंका. श्रीराम वायू नव्हता पुरातन, तैसी मूळ माया जाण, साच म्हणता पुन्हा लीन होतसे. श्रीराम वायो रूपे कैसा आहे, तैसी मूळ माया पाहे, भासे परी ते नसला हे रूप तयेचे. श्रीराम
वायो सत्य म्हणो जाता परी तो नये दाखविता तयाकडे पाहो जाता धुळीच नसे श्रीराम तैसी मूळ माया भासे भासे परी ते न दिसे पुढे विस्तारली असे माया अविद्या श्रीराम जैसे वायो चेणी योगे दृश्य उडे गगन मार्गे मूळ मायेच्या संयोगे तैसे जग श्रीराम गगनी आभाळ नाथिले अकस्मात उद्भवले मायेचे निगुणे झाले तैसे जग श्रीराम नाथिलेची गगन नव्हते अकस्मात आले तेथे तैसे दृश्य झाले येथे तैसिया परी श्रीराम परी त्या आभाळाकरिता गगनाची गेली निश्चळता वाटे परी ते तत्वता तैसीच आहे श्रीराम तैसे माये करिता निर्गुण वाटे झाले सगुण परी ते पाहता संपूर्ण जैसे तैसे श्रीराम आभाळ आले आणि गेले तरी गगन ते संचले तैसे गुणा नाही आले निर्गुण ब्रह्म श्रीराम नभमाथा लागले दिसे परी ते जैसे तैसे असे तैसे जाणावे विश्वासे निर्गुण ब्रह्म श्रीराम ऊर्ध पाहता आकाश निळिमा दिसे सावकास परी तो जाणे जे मिथ्याभास भासलासे श्रीराम आकाश पालते गातले सहूकडे आटोपले वाटे विश्वास कोंडिले परी ते मोकळेची असे श्रीराम पर्वती निळा रंग दिसे परी तो तया लागला नसे अलिप्त जाणावे तैसे निर्गुण ब्रह्म श्रीराम रथ धावता पृथ्वी चंचळ वाटे परी ते असे निश्चळ तैसे परब्रह्म केवळ निर्गुण जाणावे श्रीराम अभाळाकरिता मयंक वाटे धावतो निशंक परी ते अवघे माईक अभाळ चळे श्रीराम झळे अथवा अग्निज्वाळ तेने कंपित दिसे अंतराळ वाटे परी ते निश्चळ जैसे तैसे श्रीराम तैसे स्वरूप हे संचले असता वाटे गुण आले ऐसे कल्पनेसी गमले परी ते मिथ्या श्रीराम दृष्टिबंधनाचा खेळ तैसी माया हे चंचळ वस्तू शाश्वत निश्चळ जैसी तैसी श्रीराम ऐसी वस्तू निरावेव माया दाखवी अवेव हिचा ऐसाच स्वभाव नाथिलीच हे श्रीराम माया पाहता मुळीच नसे परी हे साचा ऐसी भासे उद्भवे आणि निरसे अभाळ जैसे श्रीराम ऐसी माया उद्भवली वस्तू निर्गुण संचरी अहम ऐसी स्फूर्ती झाली तेची माया श्रीराम गुणमायेचे पवाडे निर्गुणी हे काहीच नघडे परी घडे आणि मोडे सस्वरूपी श्रीराम जैसी दृष्टी तरळली तेने सेनाच भासली पाहता आकाशीच झाली परी ते मिथ्या श्रीराम मिथ्या मायेचा खेळ उद्भव बोलिला सकळ नाना तत्वांचा पल्हाळ सांडुनिया श्रीराम तत्वे मुळीचा आहे ती ओंकार वायोची गती तेथीचा अर्थ जाणती दक्ष ज्ञानी श्रीराम मूळ मायेचे चळन तेची वायोचे लक्षण सूक्ष्म तत्वे तेची जाण जडत्वा पावली श्रीराम ऐसी पंचमहाभूते पूर्वी होती अवेक्ते पुढे झाली वेक्ते सृष्टी रचनेसी श्रीराम मूळ मायेचे लक्षण तेची पंचभूतिक जाण त्याची पाहे ओळखण सूक्ष्मदृष्टी श्रीराम आकाश वायो विण इच्छा शब्द करी कोण इच्छाशक्ती तेची जाण तेज स्वरूप श्रीराम मृदपण तेची जळ जडत्व पृथ्वी केवळ ऐसी मूळ माया सकळ पंचभूतिक जाणावी श्रीराम एक एक भूतांपोटी पंचभूतांची रहाटी सर्वकडे सूक्ष्मदृष्टी घालून पाहता श्रीराम पुढे जडत्वासा आली तरी असती कालवली ऐसी माया विस्तारली पंचभूतिक श्रीराम मूळ माया पाहता मुळी अथवा अविद्या भूमंडळी स्वर्ग मृत्यू पाताळी पाचची भूते श्रीराम स्वर्गे मृत्यू पाताले वायत किंचित सरात सचराचरम सर्व पंचभूतकम राम षष्ठे किंचिन्न दृश्यते राम षष्ठे किंचिन्न दृश्यते सत्यस्वरूप आदि अंती मध्ये पंचभूते वर्तती पंचभूती गजाणी जे श्रोती मूळ माया श्रीराम येथे उठिली आशंका सावध गुणा एका पंचभूते झाली एका तमो गुणापासून श्रीराम मूळ माया गुणाप्रती तेथे भूते कैची होती ऐसी आशंका हे श्रोती घेतली मागा श्रीराम ऐसे श्रोती आक्षेपिले संशयास उभे केले याचे उत्तर दिले पुढिले समासी श्रीराम
इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्माशंका नाम समास तिसरा. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. मागील शंकेचे मूळ आता होईल प्रांजळ, वृत्ती करावी निवळ निविष्य एक. श्रीराम. ब्रह्मी मूळ माया झाली, तिच्या पोटा माया आली, मग ते गुणा प्रसवली म्हणोनी गुणक्षोभिणी. श्रीराम. पुढे तिज पासाव कोण सत्वरज तमो गुणापासून निर्माण झाली पंचभूते. श्रीराम. ऐसी भूते उद्भवली, पुढे तत्वे विस्तारली, एवं तमो गुणापासून झाली पंचमहाभूते. श्रीराम. मूळ माया गुणापरती तेथे भूते कैची होती, ऐसी आशंका हे श्रोती घेतली मागा. श्रीराम. आणि एके एके भूती पंचभूते असती, तेही आता कैसी स्थिती प्रांजळ करू. श्रीराम. सूक्ष्मदृष्टीचे कौतुक मूळ माया पंचभूतिक, श्रोती विमळ विवेक कैला पाहिजे. श्रीराम. आदिभूते ती जाणावी, रूपे कैसी ओळखावी, मग ते शोधून पहावी सूक्ष्मदृष्टी. श्रीराम. ओळखी नाही अंतरी ते ओळखावी कोणे बरी, म्हणोनी भूतांची ओळखी चतुरी नावे ग परिसावी. श्रीराम. जे जे जड आणि कठीण ते ते पृथ्वीचे लक्षण, मृद आणि बोलेपण तितुके आप. श्रीराम. जे जे उष्ण आणि सतेज ते ते जाणावे पै तेज, आता वायू ही सहज निरोपी जेल. श्रीराम. चैतन्य आणि चंचल तो हा वायूची केवळ, शून्य आकाश निश्चळ आकाश जाणावे. श्रीराम. ऐसी पंचमहाभूते ओळखी धरावी संकेते, आता एकी पाच भूते सावधायिका. श्रीराम. जे त्रिगुणाहुनी पर त्याचा सूक्ष्म विचार, या लागी अति तत्पर होऊ नये का. श्रीराम. सूक्ष्म आकाशी कैसी पृथ्वी तेची आधी निरोपावी, येथे धारणा धरावी श्रोते जणी. श्रीराम. आकाश म्हणजे अवकाश शून्य, शून्य म्हणजे ते अज्ञान, अज्ञान म्हणजे जडत्व जाण तेची पृथ्वी. श्रीराम. आकाश स्वय आहे मृद तेची आप स्वतसिद्ध, आता तेज तेही विशद करुण दाऊ. श्रीराम. अज्ञाने भासला वास तोची तेजाचा प्रकाश, आता वायो सावकाश साकल्य सांगो. श्रीराम. वायू आकाशा नाही भेद, आकाशाई तुकासे स्तब्ध, तथापि आकाशी जो निरोध तोची वायो. श्रीराम. आकाशी आकाश मिसळले हे तो न लगे की बोलिले, येणे प्रकारे निरोपिले आकाश पंचभूत. श्रीराम. वायोमध्ये पंचभूते तेही ऐका एक चित्ते, बोलीचे ती ते समजते एथान्वये. श्रीराम. हळू फुल तरी जड, हळू वारा तरी निबिड, वाय लागता कडाड मोडती झाडे. श्रीराम. तोले विण झाड मोडे ऐसे हे काहीच न घडे, तोल तोची तये जडे पृथ्वीचा अंश. श्रीराम. येथे श्रोते आशंका घेती, तेथे कैची झाडे होती, झाडे नव्हती तरी शक्ती कठीण रूप आहे. श्रीराम. वन्नी स्फुलिंग लहान काहीतरी असे उष्ण, तैसे सूक्ष्मी जडपण सूक्ष्म रूपे. श्रीराम. मृदपण तेची आप भास तेजाचे स्वरूप, वाय ते चंचल रूप सहजची आहे. श्रीराम. सकळास मिळून आकाश सहजची आहे अवकाश, पंचभूतांचे अंश वायो मध्ये निरोपिले. श्रीराम. आता तेजाचे लक्षण वासले पण ते कठीण, तेजी ऐसी ओळखण पृथ्वी मायेची पृथ्वीची. श्रीराम. भासला वास वाटे मृद तेजी आप तेची प्रसिद्ध, तेजी तेज सप्रसिद्ध सांगणेची न लगे. श्रीराम. तेजी वायो तो चंचळ, तेजी आकाश निश्चळ, तेजी पंचभूते सकळ निरोपिली. श्रीराम. आता आपाचे लक्षण आपतेची जे मृदपण ते कठीण तेची पृथ्वी. श्रीराम. आपी आप सहजची असे तेज मृदपणे भासे, वायो स्तब्धपणे दिसे मृदत्वा अंगी. श्रीराम. आकाश न लगे सांगावे ते व्यापकची स्वभावे, आपी पंचभूतांची नावे सूक्ष्म निरोपिली. श्रीराम. आता पृथ्वीचे लक्षण कठीण पृथ्वी आपण, कठीणत्वी मृदपण तेची आप. श्रीराम. कठीणत्वाचा जो भास तोची तेजाचा प्रकाश, कठीणत्वी निरोधांश तोची वायो. श्रीराम. आकाश सकळास व्यापक हातो प्रकटची विवेक, आकाशीच काही एक भास भासे. श्रीराम. आकाश तोडिता तुटेना, आकाश फोडिता फुटेना, आकाश प्रते होयना तीड मात्र. श्रीराम. असो आता पृथ्वी अंत दाविला भूतांचा संकेत,
एकभूती पंचभूत तेही निरोपिले श्रीराम. परी हे आहाच पाहता नातुडे, बळेची पोटी संदेह पडे, भ्रांती रूपे अहंता चढे अकस्मात श्रीराम. सूक्ष्म दृष्टीने पाहता वायोची वाटे तत्वता, सूक्ष्म वायू शोधू जाता पंचभूते दिसती श्रीराम. एवं पंचभूतिक पवन तेची मूळ माया जाण, माया आणि सूक्ष्म त्रिगुण तेही पंचभूतिक श्रीराम. भूते गुण मेळविजे त्यासी अष्टदा बोलिजे, पंचभूतिक जाणिते अष्टदा प्रकृती श्रीराम. शोधून पाहिल्याविण संदेह धरणे मूर्खपण, याची पहावी ओळखण सूक्ष्मदृष्टी श्रीराम. गुणापासून बुधे पावली स्पष्ट दशेते, जडत्वा येऊन समजते तत्वे झाली श्रीराम. पुढे तत्व विवंचना पिंड ब्रह्मांड तत्वरचना, बोलिली असे ते जना प्रकटची आहे श्रीराम. हा भूत कर्दम बोलिला सूक्ष्म संकेते दाविला, ब्रह्मगोळ उभारला तत्पूर्वी श्रीराम. या ब्रह्मांडा पहिलीकडील गोष्टी, जय झाली नवती सृष्टी, मूळ माया सूक्ष्म दृष्टी ओळखावी श्रीराम. सप्तकंचुक प्रचंड झाले नवते ब्रह्मांड, माये अविद्येचे बंड ऐलीकडे श्रीराम. ब्रह्मा विष्णू महेश्वर हा ऐलीकडील विचार, पृथ्वी मेरू सप्तसागर ऐलीकडे श्रीराम. नाना लोक नाना स्थाने, चंद्र सूर्य तारांगणे, सप्तद्वीपे 14 भुवने ऐलीकडे श्रीराम. शेषकुर्म सप्तपाताळ 21 स्वर्गे अष्टदिक्पाळ, 33 कोटी देव सकळ ऐलीकडे श्रीराम. 12 आदित्य 11 रुद्र नवनाग सप्तऋषेश्वर, नाना देवांचे अवतार ऐलीकडे श्रीराम. मेघमणू चक्रवर्ती नाना जीवांची उत्पत्ती, आता असो सांगो किती विस्तार हा श्रीराम. सकळ विस्ताराचे मुळ ते मूळ मायाच केवळ, मागा निरोपिली सकळ पंचभूतिक श्रीराम. सूक्ष्मभूते जे बोलिली त्याची पुढे जडत्वा आली, तो सकळी बोलिली पुढीले समासी श्रीराम. पंचभूते पृथकाकारे पुढे निरोपिली विस्तारे, ओळखी कारणे अत्यादरे श्रोती श्रवण करावी श्रीराम. पंचभूतिक ब्रह्मगोळ जेनेकडे हा प्रांजळ, दृश्य सांडून केवळ वस्तुत पाविजे श्रीराम. महाद्वार ओलांडावे मग देव दर्शन घ्यावे, तैसे दृश्य हे सांडावे जाणोनिया श्रीराम. म्हणून दृश्याचा पोटी आहे पंचभूतांची दाटी, एकपणे पडिली मिठी दृश्य पंचभूता श्रीराम. एवं पंचभूतांचेची दृश्य सृष्टी रचली सावकाश, श्रोती करुणावकाश श्रवण करावे श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म पंचभूते निरूपण नाम समास 4. श्रीराम समर्थ. श्रीराम श्रीराम समर्थ. केवळ मूर्खतेने म्हणून घडले सांगणे, पंचभूतांची लक्षणे विशद करुणी श्रीराम. दशक 20 समास 10 ओळ क्रमांक 26. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृती उडाले, सहज अनुर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक गुणेसी बाणावे, जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्तांचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीचे समास, साधके पाहावे सावकास, विवर्ता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे श्रवण, श्रवणाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्यय पाहावा श्रीराम. देहे तव 5 भूतांचा, करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुणी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय माणसाचे, ऐशा प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाव उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी हे विचाराची कामे, उगेच प्रमोण हे भ्रमे, जगदेश्वरी अनुक्रमे सकळ केले श्रीराम.
जय जय रघुवीर समर्थ. दासबोधांची आरती. वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला, श्रुतीशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला. महानुभाव संत जनी अनुभव चाखिला, अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला. जय जया दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दास बोधा नवविधा भक्तिपंते रामरूपानुभवी. चातुर्य निधी मोठा माया चक्र उगवी, हरिहर हृदयीचे गुह्य प्रगट दावी. बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी. जय जया दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दास बोधा मी सही दशकीचा अनुभव जो पाहे. नित्यनेम विवरिता स्वये ब्रह्मची होय. अपार पुण्य गाठी तरी श्रवण लाहे. कल्याण लेखकाचे भावगर्भ हृदयी. जय जया दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दास बोधा सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा. हरी भक्तीचा घाव गाजे निशाणी, नपेक्षी कदा रामदासाभिमानी. मुखी राम त्या काम बाधू शकेना, गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना. हरी भक्त तो शक्त कामा समारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. हनुमंता मुची कुळवल्ली राम मंडपा वेला गेली. श्रीराम भक्तीने पडली रामदास बोले या नावे. आमुचे कुळी हनुमंत हनुमंता मुचे मुख्य दैवत. तया विणमचा परमार्थ सिद्धिते न पवे सर्वथा. सायाम्हासी हनुमंत आराध्य दैवत श्री रघुनाथ. श्री गुरु श्रीराम समर्थ काय उणे दासासी. दाता एक रघुनंदन वरकडलंडी देईल कोण. तया सोडून आम्ही जन कोणा प्रती मागावे. म्हणून आम्ही रामदास श्रीरामचरणी अमुचा विश्वास. कोसळोणी पडो हे आकाश आणि काची वासन पाहू. स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ जानकी देवी श्री रघुनाथ दैवत. मारुती उपासनाने मस्त वाढविला परमार्थ रामदासी. स्वधामासी जाता महाराम राजा, हनुमंत तो ठेविला याची काजा. सदा सर्वदा रामदासासी पावे, खळी गांजिता ध्यान सांडवून धावे. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां, लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंसनारायणा निर्जरेशा. नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. ध्यान करू जाता मन हरपले, सगुणी जाहले गुणातीत. जेथे पाहे तेथे राघवाचे ठाण, करी चापबाण शोभतसे. राम माझे मणी राम माझे ध्यानी, शोभे सिंहासनी राम माझ्या. रामदास म्हणे विश्रांती मागणे, जीवीचे सांगणे हितगुज. सुखा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. जय जय
रघुवीर समर्थ.